नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. स्पेशल व्हेजी सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत झटपट लसुणी मेथी. काही वाटण करायला नको, फार काही तामझामही नको, अगदी मोजक्या साहित्यात खमंग लसुणी मेथी तयार होते. यासाठी आपण 2 मोठे बंच म्हणजे 2 मोठ्या जुड्या मेथी घेतली आहे. व्यवस्थित निवडून धुवून आणि कापून घेतलेली आहे. तयार मेथी वजनात म्हणाल तर 250 ग्राम म्हणजे पाव किलो आहे. आणि बस स्वयंपाकघरातील नित्याचं साहित्य. सर्व तयारी तर झालेली आहे. तर चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण आता लसुणी मेथी फोडणीला घालतोय. त्यासाठी आपण गॅसवर कढई चढवली आहे आणि कढईमध्ये मी 1.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. पण चेक करूया तेल तापलं का. हो, तापले. आपण 1 टीस्पून जिऱ्यांची फोडणी करतोय. बघा जिरे छान फुलले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण लसूण जो बारीक कापून घेतलेला आहे. आपण पाव किलो तयार मेथी घेतली आहे ना, तर त्यासाठी 2 टेबलस्पून लसूण पुरेसा होतो. आपल्याला हा लसूण छान खरपूस तळून घ्यायचा आहे, म्हणजे त्या तेलामध्ये याचा स्वाद छान उतरेल. बघा लसणाचा रंग हलकेच लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा वेळी आपण यामध्ये घालतो आहोत हिंग. आपण 1 चिमूट म्हणजे 1 पिंच हिंग घातलेला आहे. आणि त्यावरती 4 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कापून घेतल्या त्या घालते. मिरच्या तुम्ही तुमच्या स्वादानुसार म्हणजे तुम्हाला कितपत तिखट चालतं त्याला अनुसरून तुम्ही घाला. ह्या मिरच्या जरा तिखटच आहेत त्यामुळे मी 4 घातलेल्या आहेत. ही भाजी जरा तिखटच छान लागते बरं का, म्हणून आपण थोडी तिखट केली सणसणीत. आणि त्याचबरोबर आपण 3 लाल सुक्या मिरच्या मोडून घातलेल्या आहेत. आपण मिरची थोडी उशिरा घातली. हिरवी मिरची आणि लाल मिरची आधी घातली असती तर ती जळून गेली असती. आपण लसूण लाल करेपर्यंत, म्हणून आपण ही मिरची थोडी उशिरा घातली दोन्ही. चला मिरची देखील झालेली आहे. यामध्ये आपण घालतो आहोत 1/4 टीस्पून हळद. आणि बस तयार करून घेतलेली जी मेथी आहे आपण ती घालूया. आपल्याला हाय फ्लेम वरती 2-3 मिनिटं ही मेथी परतून घ्यायची आहे. आता बघा त्याचा व्हॉल्यूम केवढा आहे, भरपूर दिसते की नाही. मेथी शिजली की अगदी थोडीशी होते, श्रिंक होते ती. आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि 2-3 मिनिटं हाय फ्लेम वरती परतून घेतलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करूयात आणि या कढईवरती झाकण ठेवूया. 3-4 मिनिटं आपण शिजवून घेऊयात. बघा 3-4 मिनिटं आपण शिजवून घेतले. किती आक्रसले आहे हो की नाही. चला आता आपल्याला यात मीठ घालायचं. मीठ भाजी शिजल्यावरच घालायचं. पालेभाजी म्हणजे आपल्याला त्याचा एक्झॅक्ट व्हॉल्यूम कळतो, त्याची क्वांटिटी किती आहे ती शिजल्यावरती कळते. आधी मीठ घालायची घाई करायची नाही, मग अंदाज चुकतो की नाही. बघा मेथी आधी एवढी मोठी होती आणि आता थोडीशी झाली आहे. आता आपण त्यामध्ये मीठ घालूयात. तुम्ही तुमच्या चवीने मीठ घाला. आणि त्याचबरोबर आपण 3 टेबलस्पून शेंगादाणे असे अर्धे बोबडे कुटून घेतलेले आहेत. अर्धे बोबडे म्हणजे कसे, खलबत्त्याने आपण त्याचे कुटून घेतलेले आहे. बघा एका शेंगदाण्याचे 4-5 तुकडे होतील अशा पद्धतीने. दाण्याचा कूट नाही घालायचा. जाडसर कुटलेले शेंगदाणे किती 2 ते 3 चमचे खूप झाले. भाजी खाताना मध्ये मध्ये हा जो लसूण असतो ना कडक झालेला, तो हे असे जाडसर दाणे तोंडात येतात ना, मस्त लागतात, मजा येते ही भाजी खाताना. मग आपण मीठ घातलंय, शेंगदाणे घातले कुटलेले. आता फक्त 2 मिनिटं आपण झाकून ही भाजी शिजवणार आहोत. बघा किती झटपट होते ही पालेभाजी. कुठलीही पालेभाजी तशी झटपट होते हो की नाही. आणि ही मेथीची भाजी तर आम्ही असं म्हणतो की जेवायची तयारी घ्यायची, पाट पाणी मांडायचं आणि ही भाजी करायला घ्यायची.
इतकी झटपट होते आणि ही भाजी झाली की लगेचच ताटात घ्यायची, वाढू ठेवायची नाही. मग खरी मजा येते. गॅस बंद केला की लगेच कढईतून आपल्या ताटात आली पाहिजे भाजी. अशा बेताने आपण करायला घ्यायची. चला आपण मीठ आणि शेंगदाणे घातलेले आहेत. आता 2 मिनिटं फक्त याला एक छान दणदणीत वाफ देऊया. वाह, सुरेख सुरेख. आपण 2-3 मिनिटं झाकण ठेवून भाजीला मस्त वाफ दिलेली आहे. शिजली आहे. आपली लसूणी मेथी फार वेळ लागतच नाही, तुम्हाला म्हटलंच आहे की नाही. चला आता आपण भाजी गरम आहे तोवर सर्व करू, पण त्याआधी गॅस बंद करूया आणि मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर आपण ही लसूणी मेथी सर्व करूयात. खमंग चवीची झटपट लसूणी मेथी आपण सर्व केली आहे बाजरीच्या भाकरीबरोबर, सोबत मिरची आणि कांदा. काय मग खवयांनो, कसा वाटला आपला आजचा गावरान बेत? आवडला ना? सध्या बाजारात सीझनची उत्तम ताजी टवटवीत मेथी आली आहे, तेव्हा झटपट होणारा लसूणी मेथी व भाकरीचा चटकदार बेत आजच प्लॅन करून एन्जॉय करा. व आधीच्या स्पेशल व्हेजेससाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. चला परत अशी छानशी स्पेशल व्हेज रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.